आज आपण बघणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी। या चवळीच्या शेंगा होत्या आणि त्याच्यात दाणे अगदी भरीव होते, त्यामुळे हे दाणे मी सगळे निवडून घेतले। शेतातल्या ह्या चवळीच्या शेंगा होत्या, तर म्हटलं आज चवळीच्या दाण्यांची छान भाजी करूया। मस्त भरीव दाणे निघालेत। त्याच्यामध्ये मी हा बटाटा घालणार आहे। हे शेंगदाणे आहेत। इथे खोबरं घेतलंय आणि हा लसूण। शेंगदाणे आणि खोबरं हे मी भाजून घेते आणि ते मिक्सरवरती दळून घेणार आहे। आता आपण प्रथम या चवळीच्या शेंगा आणि बटाटा कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे भाजी ही चटपट होईल। आता या छोट्या कुकरमध्ये मी हे बटाटे घालते। हे मस्त चवळीचे भरीव छान दाणे बटाट्यामध्ये आपण कुकरमध्ये टाकून शिजून घेऊया। पाणी टाकून घेते। झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। कुकरमध्ये शिजवायचं कारण म्हणजे भाजी ही झटपट होईल, म्हणून तुम्हाला जर वेळ असेल पातेल्यात कढईत सुद्धा डायरेक्ट ही भाजी केली तरी हरकत नाही। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेऊया। ही भाजी खोबरं, लसूण, कांदा याचं वाटण करून पण केली जाते मसाल्याची, किंवा शेंगदाण्याचं कूट घालूनही केली जाते। ज्या प्रकारे आपल्याला आवडते त्या पद्धतीने ही भाजी आपण करू शकतो। मी आज मसाल्याची भाजी न करता शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी तयार करणार आहे। वाईट वाटलं की 1 वर्ष होऊन थोडक्याकरता आपलं चॅनल मॉनिटाईज झालं नाही। तुमच्यामुळेच माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे। खोबरं पण आपण टाकून घेतलंय आणि ते पण आता शेंगदाण्याच्या सोबत थोडंसं भाजून घेऊया। लसूण टाकून घेतलाय। आता हे वाटून घेताना 1 चमचा मी लाल तिखट घेते, 1 मोठा पोहा चमचा, आणि त्यात हे थोडं काश्मीरी तिखट रंग येण्यासाठी। अशा प्रकारे भाजीत टाकण्यासाठी आपण हे वाटण तयार करून घेतलंय। अगदी बारीक कूट नाही करायचं, थोडंसं असं करमरीत ठेवलंय। भाजीच्या 2 शिट्ट्या आपण करून घेतल्या आहेत। चवळी छान शिजली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। भाजीसाठी तेल टाकून घेऊया। जिरं, कढीपत्ता, अर्धा पोहा चमचा मीठ, म्हणजे चवीपुरता मीठ, आणि हे वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, खोबरं, लसूण सगळं त्याच्यात टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। प्रकारे तयार झाली आहे झटपट कुकरमधली चवळीच्या शेंगांची भाजी। चवळीतले दाणे काढून केलेली भाजी, चवळी आणि बटाटा। तेव्हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही भाजी कुठल्याही भाकरीबरोबर, ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदूळाच्या, नाचणीच्या कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीसोबत आणि भातावरती आणि भातासोबत तुम्ही खाऊ शकता।
अतिशय अप्रतिम भाजी लागते, छान चविष्ट भाजी आहे, शेंगदाण्याचं कूट टाकून केलेली. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लग्नाच्या पंक्तीतही अशाच प्रकारे ही भाजी केली जाते. वरून थोडी कोथिंबीर घालायची.